अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळा, 1000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवदुर्ग महोत्सव उत्साहात साजरा. यावेळी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती नागरिकांच्या दर्शनासाठी प्रदर्शित. शिवरायांचा आजोळ असलेल्या बुलढाण्यात शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरा. आमदार संजय गायकवाड उत्साहात सहभागी. यावेळी मोटरसायकल रॅली आणि प्रभात फेरीचं आयोजन. शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन. रायगड पोलिसांची शिवरायांना वाद्यवृंदासह मानवंदना. उत्साहाच्या वातावरणात सोहळा संपन्न. शिवजयंतीनिमित्तानं सांगलीत भव्य पदयात्रा. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं सांगली नगरी दुमदुमून गेली. धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा, चित्तथरारक प्रात्यक्षिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्यछटा यावेळी साकारण्यात आल्या. राहुल गांधींचं सोशल मीडियाद्वारे शिवरायांना अभिवादन. त्यांची जीवनदृष्टी आणि धैर्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करतं. राहुल गांधींचं ट्विट. अमरावतीत वकील संघाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन. यावेळी न्यायाधीश सुधाकर यारलागड्डा यांची उपस्थिती. सर्व वकील आज पारंपरिक वेशभूषेमध्ये पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेतील सभागृहात शिवजयंती उत्साहात साजरी. महाराजांच्या प्रतिमेला महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण. नाशिकच्या निफाडमध्ये शिवजयंतीचं औचित्य साधून विद्यार्थ्यांनी साकारले हुबेहूब गडकिल्ले. महाराजांच्या इतिहासाची प्रेरणादायी शिकवण देणारे गडकिल्ले चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. बीडच्या माजल गावात शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. पोलीस कर्मचाऱ्यांनीही केलं रक्तदान. नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. आज शिवजयंती. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित. अमरावतीत शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे बाईक रॅलीचं आयोजन. भीमटेकडी ते शिवटेकडी अशी रॅली काढण्यात आली. पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना नमन. महान व्यक्तिमत्वाला साष्टांग नमन करतो. पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन. कोल्हापूरमध्ये नर्सरी बागेत शिवजयंतीचा उत्साह. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह. शिवनेरीवर मनोज जरांगेंनी घेतलं शिवजन्मस्थळाचं दर्शन. नागपूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. महाल परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे कार्यक्रम. मानखुर्दमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन देखील होते उपस्थित. आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा. शिवजयंती उत्सवासाठी महाराष्ट्रातून शिवभक्त दाखल. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह. चिमुकल्या मावळ्यांकडून साहसी खेळांचं प्रात्यक्षिक. लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा जल्लोष. विदेशी पर्यटकही शिवगाण्यांच्या तालावर थिरकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाळूने साकारली शिवरायांची प्रतिमा. वाळू कलाकार मानसकुमार साहू यांनी साकारलं वाळू शिल्प. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे शिवजयंतीनिमित्त देखावा. शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या पाळण्याचा देखावा. शिवरायांच्या 396व्या जयंतीनिमित्त वाशिम शहरात उत्साह. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आकर्षक शिवसृष्टी साकारण्यात आली. साताऱ्यात शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे शिवजयंती मेगा रॅलीत सहभागी. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तत्काळ मार्गी लागणार. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती सोहळा साजरा. शिवजयंती उत्सवानिमित्त पूजेसाठी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग. हिंगोलीत शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून आकर्षक रांगोळी. बाल शिवबा या संकल्पनेवर साकारली रांगोळी. यवतमाळमध्ये दगडांमधून साकारला शिवरायांचा भव्य पोर्ट्रेट. उमरखेड येथील संस्कार पोद्दार लर्न स्कूलमध्ये 200 विद्यार्थ्यांनी साकारलं शिवरायांचं 20x25 फूट भव्य पोर्ट्रेट. अभिनेते रितेश देशमुख शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर. यावेळी शिवजन्मस्थानाचं घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा पार. भंडाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. या निमित्तानं प्रसिद्ध रांगोळीकार भैरवी निर्वाण यांनी आकर्षक रांगोळी साकारली.
शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन. लोकभवन इथे महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला केलं अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात शिवजयंतीचा उत्साह. पार्कातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौर यांनी केलं अभिवादन. विदर्भातील महिलांनी गाठली मुंबई. शेतमजूर महिलांनी घेतली शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट. भिवंडीचे खासदार बाळ्या मामा काँग्रेसच्या टिळक भवनात. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट. रोहित पवारांकडून दादांच्या निधनाबाबत खुलासे. रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याची शंका. अमोल मिटकरींचं वक्तव्य. बुलेट ट्रेन आल्यावर गुजरातींनीच इकडे यावं असं नाही, मराठी लोकांनी पण तिकडे जाऊन व्यापार केला पाहिजे. मंत्री गणेश नाईकांचा आवाहन. सांगलीत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदी मंगेश चव्हाण यांची निवड. नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार. विलिनीकरणाच्या फक्त चर्चा. शरद पवारांचा पक्ष अजूनही मवियामध्ये. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. शरद पवारांना मी ओळखतो, ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत, राऊतांचा दावा. शिंदेंना का भेटले हे राज ठाकरेंनाच विचारा. राज ठाकरे एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांनी थेट बोलणं टाळलं. एकनाथ शिंदे या प्रवृत्तीसोबत आमचं टोकाचं भांडणात आमचाच जय होईल, राऊतांचा घणाघात. कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत फडणवीसांसोबत लवकरच बैठक. महापौर रुपा राणी निकम यांचं वक्तव्य. दररोज हद्दवाढीबाबत पाठपुरावा करू, महापौर रुपा राणी निकम यांचं आश्वासन. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी. आयारामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित बदनामी प्रकरणी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल. राहुल गांधी शनिवारी सुनावणीसाठी हजर राहणार. शिवजयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. मंदिरासमोर करण्यात आलं शिवकालीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक. भंडाऱ्याच्या खोकरला येथील शिवरायांच्या वादग्रस्त मूर्तीची आमदार नरेंद्र भोंडेकरांकडून पूजा. परवानगी न घेता शिवरायांची पूजा केल्यानं 5 तरुणांवर गुन्हा दाखल झाला होता. एसपींविरोधात भोंडेकरांचा संताप. मुंबईतील माटुंग्यात धागा स्वामीनामाचा 10वा वर्धापन दिन सोहळा. सोहळ्याला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विरहणीवर संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन. मोठ्या संख्येनं स्वामी भक्तांची कार्यक्रमाला उपस्थिती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचा अनिल अंबानींना पुन्हा समन्स. 26 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश. हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा साजरा. हजारो भाविक यावेळी उपस्थित. हर हर महादेव बम बम बोलेच्या गजरात रथ उत्सव साजरा. MHMCET साठी मुदतवाढ. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 50,961 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. वर्ध्यातील मिर्झापूर नेरीचा ग्रामपंचायतीला सलग दुसऱ्यांदा प्रथम पुरस्कार. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पटकावला 50 लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार. हवा प्रदूषण रोखण्यासाठी घनकचरा विभागाचा उपक्रम. रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार. पुणे महापालिकेच्या 5% करवाढीचा प्रस्ताव फेटाळला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्ताव फेटाळला. पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. अवैध रीतीने केलेल्या अतिक्रमणावर पालिकेनं हातोडा चालवला. एकाच दिवसात तब्बल 30,600 चौरस फूट बांधकामांवर पालिकेचा हातोडा. AI समिटमध्ये चीनी रोबोटिक डॉगमुळे वाद. गलगोटिया विद्यापीठानं चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितलं. या फजितीनंतर समिटमधून हकालपट्टी. जालन्यातील परतूर रेल्वे स्थानकाजवळ रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं रेल्वे मार्गाची सुरक्षा आणि गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोबाईल सेवा. कंपन्यांना परवानगी देण्याचे दूरसंचारचे आदेश. विमानतळावर मोबाईल सेवा नसल्यानं प्रवाशांनी केल्या होत्या तक्रारी. शिवरायांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 किल्ल्यांचा समावेश. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोटचा अभ्यास केला जाणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता. राज्यभरात उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होणार. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा. राज्यभरातून 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा. अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग. सप्टेंबर 2026 पर्यंतचं काम पूर्ण करण्याचे MMRDAचे निर्देश.
गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा दंड. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता डळमळीत. कांदा निर्यातीत 8 महिन्यात सुमारे 526 कोटींची घट. कांदा निर्यातीमधून 2137 कोटींचे परकीय चलन प्राप्त. कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. क्रीडा जगताला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांचा भीषण हल्ला. सामन्यादरम्यान मैदानातच 65 वर्षीय अंपायरचा मृत्यू. खेळाडूही गंभीर जखमी. गोरेगावमध्ये कार आणि बसची समोरासमोर धडक. दुर्घटनेत कार चालक जखमी. मुंबई गोवा महामार्ग डंपरचा भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्यानं डंपर पलटला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. 7 जपानी पर्यटकांसह 40 जण जखमी. नाशकात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक. तब्बल 2 कोटी 16 लाखांची फसवणूक. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल. नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. एमडी ड्रग्ज विकणारा तरुण रंगेहात ताब्यात. आरोपीकडून 60,000चा मुद्देमाल जप्त. पालघरच्या संभा ग्रामपंचायतीत मासिक सभेत राडा. तंटामुक्ती अध्यक्ष आणि पंचायत सदस्यांमध्ये वाद. शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्की झाल्याचा प्रकार. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. पुण्यातील सराईत गुन्हेगाराकडून बंदूक जप्त. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केली अटक. 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये अवैध सावकारी प्रकरणी सहकार आणि पोलीस विभागाची कारवाई. 3 ठिकाणी छापेमारी. दस्ताऐवज ताब्यात. मुंबईत कुरार पोलीस ठाण्यात लाच घेताना 2 पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. गुन्हा दाखल करण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप. बीडमध्ये पाणंद रस्त्याच्या वादातून मारहाण. घटनेचे व्हिडिओ व्हायरल. 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. सलीम खान यांच्यावर लीलावतीत अँजिओग्राफी. सध्या सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नवी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदींचं संबोधन. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी भारताचं मानव विजन जगासमोर मांडलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात पडून. अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा. परभणीत 396 विद्यार्थ्यांकडून शिवरायांना मानवंदना. शिवबा अशी आकर्षक मानवी साखळी उभारून शिवरायांना दिली मानवंदना. कल्याणमध्ये 2 गटांमध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी. घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण. 2 जण जखमी. मालेगावात टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर. मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात शहरात निषेधाची ठिणगी. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन. सोलापुरात शिवजयंतीनिमित्त सपाट्या जोर बैठक स्पर्धेचं आयोजन. जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजन. स्पर्धेत सर्वाधिक सपाट्या मारणाऱ्या तरुणांचा बक्षीस देऊन गौरव. यवतमाळमध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. जिल्ह्यातील 202 शाळांची नोंदणी पूर्ण. 2286 विद्यार्थ्यांना नामांकित शाळात मोफत शिक्षणाची संधी. गडचिरोलीत लिपिक वर्गीय कर्मचारी संपावर. विविध मागण्यांकरता कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हा परिषदेतील बहुतांश कामकाज ठप्प. वाशिममध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार. 48 जागांसाठी 5529 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी. गडचिरोलीत विद्यापीठ कला क्रीडा महोत्सवाची सांगता. शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील 450 अधिकारी कर्मचारी महोत्सवात सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.